आज आमच्या गावातला आमचा तिसरा दिवस. गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा मंदिरात महाप्रसाद ठेवला होता. त्याचीच तयारी इथे सुरू होती. आजचा दिवस मोकळा होता, त्यामुळे विचार केला कुलदेवचं दर्शन करूया. जेव्हा पण आम्ही गावी येतो तेव्हा आम्ही आमच्या कुलदेवचं म्हणजे लिंगेश्वराचं दर्शन नक्कीच घेतो. हा आणला आम्ही तर आमच्याकडे 3 दिवस मागी गणेश उत्सवचा खूप मोठा उत्सव चालू आहे. तर काल आमच्याकडे समय नृत्य आणि एक पोवाडा होता. इन काइंड ऑफ महाराष्ट्र लोककला जशी असते एक फोक टाईप, हां तसं होतं. तर आज आहे आमच्याकडे दशावतार नाटक, जे की आम्ही पहिल्यांदा बघतोय प्रत्यक्षात. ॲक्च्युली आमचं हे फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स होता. म्हणजे मागे गणेश उत्सवला आम्ही पहिल्यांदा आलो एवढ्या वर्षातून. तर मला ताईला विचारायला आवडेल की तुझा एक्सपिरियन्स कसा होता? चांगला होता, कारण 21 वर्ष ह्या वर्षी पूर्ण झाली आणि आम्ही पहिल्यांदा तिघी एकत्र आलोय. ते सुद्धा 20 कंप्लीट झाल्यावर. म्हणजे तो कदाचित योगायोग आम्ही होता. एन्जॉय करतोय. 3 दिवस सप्ताह चालू आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी इथे येऊन एन्जॉयमेंट करतोय. तर चालू आहे. हुंडीराज गणपती, हुंडीराज गणपती. दाजीकडसून 4 दिवस हाडलो, ते मेस्त्रींकडसून 4 दिवस हाडलो. असा करून करून शेती करी आणि शेती करतलो काय कर्माची. पदऱ्याक परत माणूस कोल नाही. वायच खंय तरी केली तर केली, बाकी सगळी रवली पडसा. आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आमचं नाटक संपलं आहे आणि आता आम्ही चाललो बॅक टू होम. दुसऱ्या दिवशी आम्ही आलो शिवडावला आमच्या ताईच्या मावशीच्या घरी. आणि हे त्यांचं घर आहे. अगदी जुन्या पद्धतीतच त्यांनी घर ठेवलेलं आहे. खूप सुंदर आणि छान वाटतंय बघायला. थंडीमध्ये पण यांना पेप्सी घ्यायची. कोकमची पेप्सी मुंबईला मिळत नाही म्हणून. तर आता आम्ही आलो आहोत कणकवलीमध्ये स्वामींच्या मठामध्ये. तर पहिल्यांदा आलो आहे ना आपण वहिनी इथे? तू सेकंड टाईम आलीस, ठीक आहे. आम्ही पहिल्यांदा आलो आहे आणि आमच्यासोबत आणखीन एक जे पण फर्स्ट टाईम येत आहेत. सो बघूया कसा आहे आपला स्वामींचा मठ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. दुपार आहे म्हणून बंद ठेवलं असेल त्यांनी. कधी
चालले मार्केटला चाललेत बहीण भाऊ विथ वहिनी. हे याला ठेवूया ओतायला हा आणि हे आत टाकायला. हा हे 8 टाकायला घेऊया. तर इथे पूजा वहिनी पोपटीची तयारी करते जोरदार प्रकारे. मला हे का मग अशी मी कसला पाला म्हणत होतो ते कोणता तो ह्याचा ना त्या ह्याच्यात टाकायला. कोयतो आणतो त्यामुळे ती कापते. पूजा आणि इथे पतविधी आणि सिद्धी मडका जाळवण्यासाठी जोरदार तयारी करतायत. हे पाला पाचोळा जमा करतो ऍक्च्युअल मध्ये आम्ही. हा म्हणजे ते गवत सॉरी. तर आज आम्ही बनवणार आहोत पोपटी. आम्ही पहिल्यांदा सगळेजण बनवतोय पोपटी, आम्हाला माहिती नाही. आणि ही सगळी आयडिया आमची ब्रदर सिस्टर आणि वहिनीची आहे. आम्ही सडनली ठरवलं अचानक की असं असं बनूया. मग मार्केटला जाऊन शॉपिंग सुद्धा केली आणि आता रात्र व्हायच्या अगोदर आम्ही सगळ्या गोष्टी जमा करतोय. हे ते त्याच्यात टाकायची पान आहेत ना, धुवावी लागतील ती. हा धुवून घ्या, धुवायची नंतर. हे काय रे दिदा सिद्धी. आणि हे आमच्या घरासमोरच आमचं तमालपत्राचं झाड आहे जे आमच्या काकांनी लावलं आहे. ते खूप सारे तमालपत्र, त्याच्यानंतर दालचिनी मिरी आम्हाला सगळं गावाकडूनच मिळतं. हा मग घ्या ते काढून. हे आमच्याकडे आज पार्टी आहे. येस, अक्षयदादाला आम्ही मिस करतोय. आमचा शेफ अक्षयदादा जो मुंबईला गेला लवकरात लवकर. नाहीतर आज तोच होता आमच्या पोपटीचा अध्यक्ष. सडनली बनला आणि पहिल्यांदा बनवतोय, फर्स्ट टाइम. हे सगळं आता आपण मिक्स करून मॅरिनेट करून ठेवायचे. स्वामी गगनगिरी चिकन मसाला काय नाव आहे बघ. सिद्धी त्याची ॲडव्हर्टाईज करते. गावचा मसाला आहे. हे बस. तक्ष बाय. तक्ष बाय. आपण मुंबईला भेटूया तक्ष. बाय बाय. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला? इथून जावंसं वाटत नाही मुंबईला परत. मागी गणेश उत्सव कसा वाटला? खूप छान. हे पण तुला नवीन होते. पोपटी बनवतायत. सांगितलं त्याला ते बोलतोय तुमचा एक पार्टनर तर चालला. हा आमचा दादा, आमचा शेफ आज नाही येतो. बॅग भरून डायरेक्ट वाटेला. भेटू आपण मुंबईला. एन्जॉय. जोरदार आहे तयारी. तर इथे पूजा वहिनीने छान अशी प्रिपरेशन केली आहे आणि इथे आमची पोपटीची तयारी पण जोरदार झालेली आहे. आमचे मंडळाचे अध्यक्ष आमचे हेड शेफ.
मग फोडणीला कशी देणार? फोडणी नसते असंच खायचं. तेल टाकायचं का वरती? ते खाली पण टाकले तेल. चमचा टाक आता नाही. फक्त मीठ वरतून टाकायचं. अबूला बघायचं होतं. इकायच्या का? येतोय ना? अरे थांब नीट असं कर ना साईडला. हॅलो पार्टी हा काय करतात नाही काय बोलतो? नीट नाही त्यासाठी हाक मारजा तिकडून. अरे आपलाच नीट नाही. हॅलो इथे नेट नाही. हा टाकलंय थोडस. ऑलरेडी मीठ हॅलो एव्हरीवन. तर आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आम्ही 10:30 वाजता पोपटीची पार्टी करतोय. फर्स्ट टाइम आहे आमचा एक्सपिरियन्स आणि सगळ्यांना बसवलंय आम्ही पोपटी करायला. बघू शकता आणि तुम्ही. आमचा बॉनफायर बघा. फर्स्ट हळू जास्त हलवू नका. तिथले तिथे करा. तिथले तिथे एक नंबर. फायनली आमची पोपटी पार्टी सक्सेसफुल झालेली आहे आणि रात्रीचे वाजले आहेत 11:15. कशी झाली आहे सांगा. एक नंबर आहे, एक नंबर. आता एवढं घेऊन कुठे आहे? तुम्ही बटाट्याला केलं असतं ना मॅग्नेशियम तर चांगलं झालं असतं. नवरी कैसा आहे? मस्त. म्हणजे ह्याला जास्त चिकन नसतं झालं असतं. स्पायसी हो गया ना थोडा. पण ते बटाटे शिजले. इथे काकांची रिटायरमेंट पार्टीची ऑफिसमध्ये झाली. त्याचे गिफ्ट्स ठेवलेले आहेत इथे. आणि इथे आमचे बाप्पा. तर फायनली आमचा निघायचा दिवस आलेला आहे. खूप छान गेले हे 3 दिवस. आम्ही 3 दिवसच राहिलो होतो बट आम्हाला असं वाटलं की आम्ही भरपूर दिवस राहिलेलो आहोत. आणि आमचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता गणेश जयंतीचा. तो सुद्धा खूप मस्त झाला. आणि ह्यावेळी 21 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे खूप मोठा कार्यक्रम होता. सो त्याचासुद्धा आम्हाला लाभ घेता आला आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. तर आम्ही आता नेक्स्ट इयरसुद्धा यायचा प्रयत्न करू यायला. तर कसं वाटलं ना मोदी तुला मागी गणेश जयंतीला? छान वाटलं. पहिल्यांदाच आम्ही अटेंड केलं आणि दिवस कसे गेले ते कळलंच नाही. आम्ही आणि आज तो क्षण आलाय की आम्ही चाललोय मुंबईला. खूप मजा आली आम्हाला. ह्यावेळी मजा ऍक्च्युली घेतली. फर्स्ट टाइम होतं पण खूप मजा आली गणेश जयंतीला. गणपतीला तर आम्ही येतोच पण तेव्हा अजून लोक असतात पण ह्यावेळी खूपच मजा आली.